ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप नेते प्रवीण दरेकर जे आहेत TV9 मध्ये स्वागत। एकंदरीत बेस्ट पतपिढीचा निकाल आलेला आहे। एकंदरीत ठाकरे बंधूंना धक्का बसलेला आहे मोठा। आपल्या पॅनलला 7 जागा आल्यात, शशांकरावांच्या पॅनलला 14 जागा आल्यात, काय सांगाल? खरं म्हणजे ठाकरे बंधूंनी आ बैल मुझे मार असं करून घेतलंय। एक सहकारातली एका छोट्या पतसंस्थेची निवडणूक होती, त्याला एवढा हाईप करायची काहीच आवश्यकता नव्हती, परंतु त्या ठिकाणी त्या बेस्ट पतपेढीच्या खांद्यावर बंदूक ठेवून महापालिकेच्या राजकारणाची यशाची वीट त्यांना इथे रचायची होती। त्यांचा असा समज होता की या पतपेढीमध्ये आम्ही 21च्या 21 जागा जिंकू, तशा प्रकारचं मीडियाच्या माध्यमातून चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला आणि एवढा हाईप केलं की पतपेढीच्या माध्यमातून ठाकरे बंधू एकत्र आले, आता महापालिका त्या ठिकाणी जिंकू। परंतु या ठिकाणी सहकारात आम्ही निवडणूक लढवत असताना राजकीय झेंडे नाचवत नाही। प्रसाद लाड यांनी सहकारातल्या सर्व पक्षातल्या सवंगण्यांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढवली आणि आपण बघाल की पहिल्याच वेळेला प्रसाद लाडना 7 जागा त्या ठिकाणी मिळाल्या आणि शरदरावच्या शशांकरावना 14 जागा मिळाल्या आणि दुर्दैवानं ठाकरे बंधूंना एकही जागा त्या ठिकाणी भोपळा फोडता आला नाही, एवढी दयनीय अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळं मला वाटतं सहकारातल्या निवडणुका सहकाराच्या पद्धतीनं राजकीय झेंडे न नाचवता व्हायला पाहिजे, परंतु यांना राजकारणासाठी या पतपेढीच्या निवडणुकीचा त्या ठिकाणी लाभ घ्यायचा होता, परंतु 15-20 वर्ष त्यांच्या हातामध्ये ही संस्था असताना बेस्ट कामगारांसाठी काही करू शकले नाहीत, त्याचा रोष कामगारांनी व्यक्त केला आणि माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून कोविड भत्ता देणं असेल, प्रमोशन असेल, परमनंट करण्याचा विषय असेल, बेस्ट कामगारांच्या भविष्याची चिंता असेल, याबद्दल आश्वस्त प्रसाद लाड आणि आमचे शशांकराव करण्यात यशस्वी झाले आणि त्याच्यामुळं मला वाटतं की या ठिकाणी अशा प्रकारचे राव आणि लाड यांना 100% यश बेस्ट कामगारांनी दिलं, मुंबईकरांनी दिलं आणि उद्धवजी ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब यांना दुर्दैवानं भोपळाही फोडता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे। सुरुवातीला तर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देण्यासाठी टाळाटाळ केली होती, मात्र त्यांनी आता असं म्हटलेलं आहे की ही चाचणी परीक्षा नव्हे। दुसरीकडं संदीप देशपांडे आहेत मनसेचे, त्यांनी देखील म्हटलेलं आहे यावरून काही ठरवता येणार नाही। मुंबई महापालिकेचं आपल्याला काय वाटतं, महायुतीसाठी मला वातावरण चांगलं झालं? यापूर्वीचं संजय राऊतांचं वक्तव्य काढा, एका बॉक्समध्ये टाका तुमच्या चॅनलच्या फ्रेममध्ये, दुसऱ्या बाजूला आताचं वक्तव्य टाका। संदीप देशपांडे काय बोलले होते, या निवडणुकीत आम्ही एकत्र 2 बंधू आलेले आहेत, मुंबईच्या महापालिकेच्या यशाची वीट रचणार आहोत, आणि आता लगेच पलटी मारतात। त्याच्यामुळे दोघंही पलटीराम आहेत। काय बोललं त्याचं भान नसतं, आता काय बोलतोय त्याचं भान नसतं, मीडियात चर्चेत राहिलो ना, एवढाच त्यांचा त्या ठिकाणी उद्देश असतो आणि त्या पद्धतीनं पहिला राणा भीमदेवी ताटात राऊत पण बोलत होते, सुनील आमच्या संदीप देशपांडेंचं तोंडच सुटलं होतं, बाप बीप काढून मोकळे झाले। मला वाटतं ते बोलणारे आहेत, आम्ही काम करणारी लोक आहोत। दुसरीकडे जर पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत रोहित पवार, त्यांनी सिडकोवरती मोर्चा काढलेला आहे। मंत्री संजय शिरसाटांवरती आरोप केलेले आहे की त्यांनी सिडकोमध्ये भ्रष्टाचार करून बिवलकरांना 5 कोटीची जमीन दिलेली आहे। या संदर्भात काय सांगाल? वारंवार आरोप करायला फार अक्कल लागत नाही। आरोप केल्यानंतर पुराव्यासहित ते सिद्ध करावे लागतात आणि आरोप केले ते उद्या पुराव्यानिशी जर सरकारकडे दिले, सरकार दखल घेईल। परंतु आता रोहित पवारांना फार लवकर शरद पवार साहेबांच्या भूमिकेत जायची घाई लागली, त्याच्यामुळे असं काहीतरी काढून चर्चेत राहायचं अशा प्रकारचं त्याने नियोजनबद्ध स्ट्रॅटेजी दिसते। मला वाटतं असे 5,000-10,000 कोटीचा असा कुठं भ्रष्टाचार होतो का? त्याच्यामुळे मला वाटतं काही आकडे फेकायचे, कारण मोठा आकडा बोललो नाही तर पब्लिसिटी मोठी मिळणार नाही, याच्या पलीकडे मला वाटत नाही त्यांच्या आरोपात काय तथ्य। वारंवार महायुतीच्या मित्रपक्षांवरती आरोप होत आहे, कुठेतरी असं प्रतिमा डागळते किंवा मित्रपक्षांमुळे भाजप सरकार अडचणीत असं वाटतं? बघा, जेव्हा महायुती म्हणून एकत्र लढतो त्यावेळेला असं बोलून चालत नाही, कारण शेवटी आम्ही तिघे एकत्र आहोत।
त्यामुळं गुण दोष जे काय असतात ते सगळे एकत्रितपणे आम्ही त्याला सामोरं जात असतो. त्याच्यामुळं मित्रपक्षामुळं प्रतिमा डागाळते असं काय म्हणायचं कारण नाही. आणि जिथे जिथे या तिन्हीपेक्षा ज्यांचं चुकतं त्यांना देवेंद्रजी योग्य वेळी समज देतात, दुरुस्त होतो. कारण शेवटी आम्हाला महायुती म्हणून सरकारला जनादेश त्या ठिकाणी मिळाला आहे याचं भान सगळ्यांना निश्चितच आहे, असायला पाहिजे. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आझाद मैदानमध्ये आंदोलन होतं आहे आणि त्या आंदोलनाला काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ भेट देत आहेत. मला मी माहिती घेतो, मला त्याची कल्पना नाही आणि मग त्याच्यावर रितसर भाष्य करेन. धन्यवाद. आपल्यासोबत होते भाजप नेते प्रवीण दरेकरजी, त्यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे. कॅमेरा पर्सन आदिलसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.